महाराष्ट्रामध्ये कृषी व्यवसाय करण्यासाठी प्रचंड मोठी संधी आहे. दिवसेंदिवस ही संधी वाढत चाललेली आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. AI टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, ॲग्रोमॉल अशा विविध संकल्पनांच्या माध्यमातून आपल्याला बिझनेस करता येणं शक्य आहे. परंतु यासाठी फक्त इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. मी एका महत्त्वाच्या विषयावर आज बोलण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात कृषी सेवा केंद्र आहेत. म्हणजे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः 2000 ते 2200 कृषी सेवा केंद्र आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर कदाचित 50,000च्या आसपास ही कृषी सेवा केंद्र आहेत. परंतु कृषी सेवा केंद्र हा व्यवसाय खूप ट्रॅडिशनल पद्धतीने चालू आहे. म्हणजे फक्त एक दुकान सुरू केलं आहे, खतं औषधे बियाणे विक्रीसाठी सुरुवात केली आणि त्या पद्धतीने मार्केटिंग होत आहे, त्या पद्धतीने विक्री होत आहे. परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सिस्टीम नाही, कुठल्याही प्रकारचं इनोव्हेशन नाही आहे. नवीन नवीन गोष्टी त्या शेतकऱ्यांना ज्या लागत आहेत त्या एकाच ठिकाणी मिळत नाही आहेत. तर माझी एक संकल्पना ॲग्रोमॉल या विषयाची आहे. ती म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला लागणारा अगदी माती पाणी परीक्षणापासून तर थेट शेतमाल एक्सपोर्ट होईपर्यंत ज्या ज्या सुविधा लागतात त्या सर्व आपल्याला एकाच ठिकाणी आणता येतील का? त्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देता येऊ शकतं का? कन्सल्टिंग करता येईल का? सॉईल टेस्टिंग करता येऊ शकते का? त्यांना जोड धंद्यांविषयीची माहिती देता येऊ शकते का? त्यांना शेतकऱ्यांच्या विविध योजना माहिती करून देता येतील का? त्यांना त्यांच्या शेतमालाचं मार्केटिंग कसं करायचं आहे, विक्री कशी करायची, एक्सपोर्ट कसा करायचा, या सर्व विषयांची माहिती देता येऊ शकते का एकाच ठिकाणी? यासाठी मी एक ॲग्रोमॉल बिझनेस मॉडेल तयार केलेलं आहे, जे की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालणार आहे. मला साधारणतः प्रत्येक तालुक्याला एक ॲग्रोमॉल याप्रमाणे साधारणतः 350 ॲग्रोमॉल संकल्पना महाराष्ट्रामध्ये 1 वर्षामध्ये सुरू करायची आहे. आणि त्यासाठी लागणारा बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट रिपोर्ट, त्यासाठी लागणारा भांडवलचा सपोर्ट, त्यासाठी लागणारा इनपुटचा सपोर्ट, टेक्नॉलॉजीचा सपोर्ट, मार्केटिंगचा सपोर्ट, कन्सल्टिंगचा सपोर्ट, या सर्व गोष्टींचा सपोर्ट कृषीभूषण फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. यामध्ये करायचं काय आहे, जर समजा तुमच्याकडे BSc ॲग्री डिप्लोमा, सायन्स ग्रॅज्युएशन अशी काही पदवी आहे किंवा कृषी सेवा केंद्र चालवण्यासाठी तुमच्याकडे एखादी शेतकरी उत्पादक कंपनी आहे किंवा नव्याने करायची आहे, तर त्यासाठी आपण या सर्व गोष्टींसाठी मदत करणार आहोत. शिवाय तुमच्याकडे एक योग्य जागा असेल तालुक्या लेवलला किंवा गावामध्ये, तुमचं एक गाव मोठं असेल तर निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला ही ॲग्रोमॉल संकल्पना उदयास आणता येऊ शकते. मग याच्यामध्ये अगदी याची रचना कशी असली पाहिजे, याच्यासाठी भांडवल किती लागणार आहे, यामध्ये काय काय गोष्टी ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टींची कनेक्टिव्हिटी करायची आहे, शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व गोष्टी कशा आणता येऊ शकतात, ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या असतील, AI टेक्नॉलॉजी असेल, ड्रोन टेक्नॉलॉजी असेल, आता इलेक्ट्रिक काही उपकरणं आलेले आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला एकत्रित कशा देता येतील, या सर्व विषयांची इत्थंभूत माहिती आमच्याकडनं तुम्हाला मिळेल, अगदी पूर्ण बिझनेस प्लॅन तयार करून. शिवाय यासाठी लागणारी वेळोवेळी कन्सल्टन्सी, ट्रेनिंग सपोर्ट, बिझनेस प्लॅनला आधारित ज्या सर्व गोष्टींची गरज असेल त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला पुरवठा करणार आहोत. यासाठी एक छान बिझनेस प्लॅन तयार होईल आणि एक चांगला इन्कम तयार होऊ शकतो. मग एक शेतकऱ्यांना कनेक्टिव्हिटी कशी करायची, त्यांच्यासोबत कशा पद्धतीने डील करायची, त्यांना कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस द्यायचे, त्यांच्याशी काय बोलायचं आहे, त्यांना कन्सल्टिंग कशी करायची आहे, या सर्व विषयांची ट्रेनिंग आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर अतिशय छान उपक्रम हा होणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची गरज आहे कृषी सेवा केंद्र. कारण प्रत्येकाला शेती करत असताना खतं, औषधे, बियाणे, अवजारे, ड्रीप किंवा इतर ज्या गोष्टी असतील, उपकरणे असतील, या सर्व गोष्टी आपल्याला कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतात. आणि म्हणजे प्रत्येकच शेतकऱ्याला वर्षातून अनेक वेळा कृषी सेवा केंद्रामध्ये जायचं असेल, विशेषतः ज्यांचे शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांच्यासाठी हा एक विशेष बिझनेस प्लॅन होऊ शकणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, ज्यांना असा बिझनेस करायचा आहे, ज्यांना ॲग्रोमॉल सुरू करायचं आहे, इव्हन ज्यांचे स्वतःचे कृषी सेवा केंद्र आहेत परंतु ते नेक्स्ट लेवलला घेऊन जायचे आहेत, तर त्या सर्वांसाठी ही योजना, हा बिझनेस प्लॅन उपयुक्त ठरणार आहे. तर आपण यासाठी एक सेशनसुद्धा आयोजित करणार आहोत, फिजिकल प्रोग्रामसुद्धा होणार आहेत, ऑनलाईन प्रोग्रामसुद्धा होणार आहेत. तर नक्कीच याच्यातून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने बिझनेस प्लॅन करून तुमचा बिझनेस कमीत कमी 1 वर्षामध्ये 1 ते 1.5 कोटी रुपयापर्यंत कसा नेता येऊ शकतो यासाठी मदत करणार आहे. तर इच्छुक व्यक्तींनी आम्हाला संपर्क करा. कृषीभूषण फेडरेशन मागच्या 8 वर्षापासून या क्षेत्रात काम करते आहे. तर नक्कीच तुम्हाला या सर्व गोष्टीचा, अनुभवाचा उपयोग होणार आहे. सो नक्की भेटूया. थँक्यू सो मच.